भगत. 5 षटकांचा सामना आहे. पहिला चेंडू प्रेम कातारा, स्लोअर 1 चेंडू. नेक्स्ट बॉल संकेत भगत. समोर ठेवला, लॉफ केला, इनसाइड सर्कल, अंतर वर्तुळामध्ये प्रयत्न चांगले आहेत. कव्हर कडे चेंडू जाईल आणि 2 धावेसाठी इथे प्रयत्न जरूर झाले बॅटिंग करत असताना. श्री गणेश मोरबे हा संघ बॅटिंग करतोय. कैलास आणि संकेत समोर ठेवला, लॉफ करण्याचा प्रयत्न. आतापर्यंत जरूर पाहिलं प्रेम कातारा. पहिल्या चेंडूवर सिंगल आली, त्यानंतर 2 धावा डॉट. 5 षटकांचा पूर्वार्ध. टार्गेट सेट करायचे आणि याच अनुषंगानं जी सुरुवात करायचे त्या सुरुवातीला योगदान देत असताना पॉवर प्ले मध्ये पाहतोय श्री गणेश 11 मोरबे संघ. 2 आत करताना गौरी स्पोर्ट्स नेवाळी. प्रेम कातारा सिंगल, 2 धावा डॉट. राईट अप ओव्हर द विकेट. ऑन साइडला ड्राइव्ह करतो, मिड विकेटला फिल्डर रेडी. धाव घेण्याची तयारी, धोका होईल मात्र नक्कीच. गुड रनिंग. अशा परिस्थितीमध्ये परिस्थिती कशी असू द्या, चल बिचल कधी व्हायचं नसतं आणि या फास्ट क्रिकेटमध्ये तुम्हाला हेच करायचं असतं. आतापर्यंत पाहिलं प्रेम काताराचं षटक, सिंगल आली, 2 धावा डॉट. 2 धावा. एकही चेंडूवर त्यांना आक्रमण करण्याची संधी दिली नाही. राजेश कातारा यांना आपण पाहतो इन ॲक्शन मध्ये मिड ऑनला, इनसाइड सर्कल, अंतर वर्तुळामध्ये हे पहिले षटक. एकूण धावा दाफलकर 5. ओ समोर ठेवला, लॉफ करतो, लॉंग ऑनला थोड्या डिफिकल्टीज येतील आणि या फटक्याची गरज होती. श्री गणेश 11 मोरबे एकूण धावा दाफलकावर. आता पुढे सर्कल, स्कोर कार्ड एकूण धावा 9. प्रेम कातारानं आधीच्या 4 चेंडूमध्ये चांगलं षटक फेकलं, सिंगल, 2 धावा डॉट. अगदी चौथ्या चेंडूवर सुद्धा थोड्या चुका झाला, त्यानंतर चौका. टोटल रन्स पाहतोय 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावा 9. 9 रन्स ऑन बोर्ड. अधिरा स्पोर्ट्स टेंबोडे. गोलंदाजी मार्कवर प्रेम कातारा. लॉंग रनअप आहे. पॉवर प्लेचं पहिले षटक गौरी स्पोर्ट्स नेवाळी. वेगवान चेंडू, पंचांकडे दाद मागते संकेत. लाईन त्यांनी पाहिलं, शॉर्ट सिलेक्शन होतं आणि त्यानंतर चेंडू पाहिल्यानंतर त्याची मनस्थिती नव्हती हा फटका खेळण्याची आणि इथे पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. एकूण धावा दाफलकावरती 9. 9 रन्स. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. टॉस जिंकला या सामन्यामध्ये संघ पाहतोय गौरी स्पोर्ट्स नेवाळी संघानं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 9. तर नेक्स्ट मॅच होईल. दोन्ही संघांना आम्ही कॉल करतो. पुढचा होणारा सामना मानसी स्पोर्ट्स देरिवली आणि सांगोर्ली हे 2 संघ खेळणार आहेत. या दोन्ही संघांना विनंती असेल, आपण आला असाल तर रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होईल, यावर लक्ष असू द्या. 24 ला इव्हेंट. काही त्यांची पाठीराखे खेळाडू जर स्पर्धा पाहत असतील तर आयोजकांच्या वतीने आम्ही सूचना देतो. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार. डेरिवली आणि सांगोर्ली या दोन्ही संघनायकांना कॉल करतो आणि आजच्या रात्री तिला पहिला सामना आहे. गौरी स्पोर्ट्स नेवालीने टॉस जिंकलाय. प्रेमचं पहिलं षटक आपण जरूर पाहिलं. 9 धावा दिला, 1 चौकाराचा अपवास सोडला. तर गोलंदाजीमध्ये जी पॉवर प्ले मध्ये विभिन्नता असावी ती त्यांनी दाखवलं. नियंत्रण गोलंदाजीमध्ये होतं. प्रेम 2 डॉट फेकले, 1 चौकार आला. संकेतवर बऱ्याच वेळा संघ डिपेंड असतो, त्याचं मैदानावर थांबणं. सांगोर्ली आणि डेरिवली पुढचा होणारा सामना आपण रेडी राहू. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 9 आहे. अधिरा आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे स्पर्धेचे आमचे आयोजक. मॅच ऑन आहे. आतापर्यंत आपण पाहतोय थोडा आज मागे पडलाय कारण सामना थोडा लेट सुरू झाला. सेकंड ओव्हर आणि या पहिला चेंडू लॉंग ऑनला, फिल्डर रेडी. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का. मैदानावर थांबणं महत्वाचं होतं.
श्री गणेश मोरबे संघाला आणि मात्र फलंदाज बाद पहिला धक्का. तर जी सुरुवात हवी होती कैलास मात्र काही करू शकला नाही. कैलासचं वैयक्तिक योगदान पाहिलं. 2 चेंडूचा सामना केला, झेलबाद केला. जेव्हा गोलंदाजी मार्कर गोलंदाज धीरज काताराम साईला हा झेल टिपला. पहिला गडी बाद झाला. 9 धावा दाफलकावर. कैलास पाटील 2 चेंडूचा सामना केला, 1 वर तो बाद झाला. सेकंड ओव्हर धीरज काताराम. प्रेमच्या पहिल्या षटकामध्ये 9 पाहिल्या, 5 षटकांचा पूर्वार्ध. पॉवर प्ले 1 मध्ये प्रेमला पाहिलं. 5 षटका आणि 5 गोलंदाज हा सुद्धा स्पर्धेचा नियम आहे. धीरज कातारा ओव्हर नंबर 2. आयुष फडके आले क्रमांक 3 वर. श्री गणेश मोरबे संघ खेळतो इथे आणि त्यांच्या विरुद्ध गौरी स्पोर्ट्स नेवाळे. सेकंड ओव्हर समोर ठेवलाय, लॉफ करतोय, प्रयत्न जरूर होईल लॉंग ऑफला. गुड कॅच, व्हेरी गुड कॅच. आणि हा झेल टिपलाय बघा आपण, लॉंग ऑफला होता. पार्थ पाटील गुड फिल्डिंग. आणखीन एक धक्का. 9 वर 2 गडी बाद. सुरुवातची हवी होती श्री गणेश मोरबे संघाला, ती सुरुवात पाहायला मिळत नाही. बाद झाला कैलास. आयुष सुद्धा बाद होईल, तो सुद्धा 0 धावसंख्येवर बाद. 2 गडी बाद, एकूण धावा 9. नऊ दिला. श्री गणेश मोरबे संघ खेळतोय, मात्र धावा बनवाव्या लागतील. फटक्यांसाठी प्रयत्न जरूर होते, मात्र इथे कनेक्शन प्रॉपर होत नाही आणि इथे महत्वाचे 2 फलंदाज बाद झाले. नवीन फलंदाज सरकलाय. 9 धावा, हॅट्रिकच्या मार्गावर. विकेट हॅट्रिक. गोलंदाज धीरज कातारा. ऑफ स्टंपवर ठेवलाय, डिलिव्हरी चांगली होती. आणि या स्पर्धेमध्ये बघा धीरज कातारा पहिल्यांदा विकेट हॅट्रिक. गुड बॉलिंग, नाइस बॉलिंग. सलग 3 चेंडूवर 3 विकेट. 9 वर आता अवस्था थोडी खराब आहे, कामगिरी थोडी खालावली. बॅटिंग करताना श्री गणेश मोरबे 9व्या धावसंख्येवर 3 गडी बाद. विकेट हॅट्रिक. या स्पर्धेमध्ये धीरज कातारा पहिली विकेट हॅट्रिक. सत्यवान काकडे यांना पाहते. पनवेल महानगरपालिका कर्मचारी आणि अगदी गव्हर्नमेंटच्या रूल्स त्यांनी खूप पालन केलं. जसं गव्हर्नमेंटच्या काही सूचना आल्यात का मास्क वापरा, आणि आज बघा त्यांनी मास्क परिधान केलं. सॅनिटायझर त्यांच्या खिशामध्ये. किती दक्ष असतात बघा, सरकारचे नियमांचं पालन करणं. आणि आज या स्पर्धेच्या माध्यमातून सत्यवान काकडे. नेक्स्ट बॉल ओ समोर ठेवलाय. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर रेडियम. विनीत फडके संकेत बघत. संकेतचं थांबणं आता महत्वाचं असेल श्री गणेश मोरबे संघाला. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपलाय. धावा 10 सुरुवातची हवी होती. प्रेम काताराने 9 धावा दिल्या. 9 नंतर धीरजची गोलंदाजी पाहिली. सुरुवातीला 3 विकेट हॅट्रिक. गोलंदाजानं आपला दबदबा निर्माण केला. प्रतिस्पर्धी संघाला कशा पद्धतीनं दबाव दडपण निर्माण करायचं हे त्यांनी त्याचं तंत्र मंत्र दाखवलं. आणि आपल्या प्रभावशाली गोलंदाजानं धीरजनं अखेर श्री गणेश मोरबे संघाला थांबवण्याचं काम केलं. आतापर्यंत 4 चेंडू 3 विकेट 1 धाव. पुढचा चेंडू ओ गॅप मध्ये खेळला. डीप कव्हर कडे क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल. या फटक्याची गरज होती. अंपायर सिग्नल. मिळतील 4 धावा. संघ पुढे सरकलाय. टोटल स्कोर एकूण धावा 14.
बाद संकेत बघत खेळतो 6 मध्ये 12 त्याच्यावर जबाबदारी जबाबदारीचं ओझं घेऊन संघासाठी खेळायचे संघासाठी धावा बनवायचे हे लक्ष धोरण त्याचं असेल आणि संकेत भगतचं थांबणं महत्वाचे श्री गणेश मोरबे संघाला विनीत फडके पुढचा चेंडू धीरज आक्रमण करतो लॉंग ऑनला फिल्डर रेडी आहे धाव मिळणार सिंगल 2 धावेसाठी विनीतनं प्रयत्न जरूर केले नकार दिलं संकेतनं आता शांत डोक्याने खेळावं लागेल का दडपण आले महत्वाचे विकेट गेल्या श्री गणेश संघ आपण मोरबेला पाहतोय गौरी स्पोर्ट्स नेवाळी गोलंदाजी चांगली प्रेमनं 9 दिल्या मात्र धीरजनं काय कमबॅक केलं बघा हे षटक या सामन्यामध्ये अगदी सुंदर गोलंदाजी केली सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक त्याने दाखवलं विकेट हॅट्रिक पहिल्यांदा या स्पर्धेमध्ये पाहिलं एकूण धावा दाफलकाव 15 2 षटकानंतर संकेत त्याचा विचार करत असेल आतापर्यंत 3 गडी बाद 2 षटकांचा खेळ संपलाय नऊ धावा दिल्यानंतर आपण पाहतो धीरज कातारा 3 दिल्यात गुड बॉलिंग 2 षटकांचा खेळ संपला धावा 15 आहेत 5 षटकांचा पूर्वार्ध 5 गोलंदाज तुम्हाला यूज करावे लागते आणि तो प्रयत्न करावा लागेल गौरी स्पोर्ट्स नेवाली टॉस जिंकलाय पसंती दिली फिल्डिंगला मात्र गोलंदाजी करत असताना त्यांचं कौतुक करूया सुरुवातीच्या दोन्ही गोलंदाजांनी केलेली ही संघासाठी सुरेख कामगिरी किती धावा सेट होणार श्री गणेश मोरबे संघाला 15 धावा झाले 3 गडी बाद संकेतवर खूप अपेक्षा असतील संकेतकडे तगडा अनुभव आहे अनेक स्पर्धेमध्ये अनेक सामने खेळण्याचा एक त्याला अनुभव आहे आणि तडाखेबंद फलंदाज आहे मैदानावर तो थांबला तर संघासाठी वर्चस्व निर्माण करू शकतो आणि आता अपेक्षा सुद्धा संघाला असेल का संकेतनं थांबणं चांगली भागीदारी बनवणं संघासाठी खेळणं समोर गौरी स्पोर्ट्स नेवाळी क्लोज कॉल होईल कुठलाही प्रयत्न झाला नाही गोलंदाज आलाय महेश पाटील क्रमांक 3 चं षटक हाताळतोय आतापर्यंत धावा 15 5 षटकांचा पूर्वार्ध चला नेक्स्ट मॅच सांगुर्ली आणि डेरिवली गावदेवी 11 सांगुर्ली आणि मानसी स्पोर्ट डेरिवली आपल्याला रेडी राहायचे इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी होईल महेश पाटील क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न कनेक्ट झाला नाही संकेतनं लाईन ओळखली ऑन साइडला स्टीअर करण्याचा त्याचा प्रयत्न जरूर होता क्षेत्ररक्षणामध्ये सजावट होईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट डीप लॉंग ऑन आहे डीप लॉंग ऑफ दूरवर ही व्यूअररचना इनसाइड सर्कल आपण पाहतो डीप बॅकवर्ड पॉइंटला सुद्धा एक नियुक्ती केली महेश समोर ठेवला खोलात टाकला ड्राईव्ह करतो एक धाव पूर्ण संकेत निघालाय मिसफील्ड झाली आणि या वेळेमध्ये बघा परफेक्टली योग्य वेळ साधली 2 धावा वेगाने पूर्ण केल्या संकेत भगत वैयक्तिक पोहोचला 9 मध्ये 15 आणि संघाची धावसंख्या 17 3 गडी बाद 17 संकेतवर खूप मोठी जबाबदारी आणि त्या जबाबदारीनं संघासाठी त्याला खेळायचं 5 षटकांचा पूर्वार्ध धावा बनवाव्या लागतील आणि आतापर्यंत 17 वर पोहोचलाय थर्ड ओव्हर आक्रमणाचा प्रयत्न झेल घेण्याची संधी थोड्या डिफिकल्टी जाण्या इनसाइड अंतर्वर्तुळामध्ये हे प्रयत्न जरूर होतील संकेत निघालाय बघा इनसाइड सर्कल काय प्रयत्न झाले बॅक स्लिप असेल डीप स्क्वेअर लेग कडे सुद्धा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक नियुक्ती केली महेश स्लोअरवर गोलंदाज आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 3 धावा एकही विकेट नाही मात्र या स्पर्धेमध्ये धीरज कातारा विकेट हॅट्रिक घेताना पहिला गोलंदाज ठरला गौरी स्पोर्ट्स नेवाळी कडून पुन्हा समोर ठेवला गॅप मध्ये खेळलाय लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक प्रयत्न जरूर झाले मात्र मिळतील 4 धावा संघ पुढे सरकेल संकेतवर जबाबदारी असेल आणि आता विनीत फडके साथ देतोय संघ पुढे सरकला एकूण धावा दाफलकावरती 22
तर 22 धावा धाव फलकावर 3 गडी बाद. महेश पाटील 4 चेंडूचा खेळ संपलाय. एकूण धावा धाव फलकावरती टोटल स्कोर 22. 3 गडी बाद. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. बॅटिंग करतोय श्री गणेश मोरबे आणि त्यांच्या विरुद्ध गौरी स्पोर्ट्स नेवाळी. किती धावा सेट होणार? सरासरीचा उच्चांक थोडा वाढतो आणि आता 8.25 करंट रन रेट पाहिला. सरासरीचा वेग वाढवला. विनीत फडके 2 मध्ये खेळतो, वैयक्तिक 5. फ्रंट फुटला आले, लाईन पाहिली, ढकललाय चेंडूला. डी पॉइंट कडे फिल्डर रेडी. 2 धावेसाठी होईल धोका. व्हेरी क्लोज आणि सुरक्षित. प्रयत्न चांगले केले विनीतनं. तितकी रनिंग त्याची चांगली होती. गुड रनिंग. संकेत बघत आणि विनीत फडकेला पाहतो. आतापर्यंत संकेत पोहोचला वैयक्तिक 10 मध्ये 16. विनीत त्याला 7 देतो. 3 मध्ये 7. टोटल स्कोर पाहतोय. एकूण धावा 24. 3 गडी बाद 24. अधिराज आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे आयोजित स्पर्धा आपण जरूर पाहतो. पुढचा चेंडू ऑफ स्टंपवर ठेवला. एज लागली. महेश ही शानदार गोलंदाजी. बाद झाला विनीत फडके. आतापर्यंत 4था धक्का मिळेल श्री गणेश मोरबे संघाला. हॅलो. तर सन्माननीय DB भाई म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. बावनजे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच साहेब आदरणीय DB म्हात्रे यांचं या मंचावर आगमन होतोय. त्यांचं अधीरा आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे आयोजित या स्पर्धेमध्ये भव्य दिव्य असं स्वागत स्वागतम. विनंती आहे सर्व त्यांच्या समवेत आलेल्या पाहुणे मंडळींना की आपण मंचावर स्थानापन्न व्हावं. फटाक्यांच्या आतषबाजीत सन्माननीय वावंजे नगरीचे कार्यसम्राट सरपंच साहेब आदरणीय DB म्हात्रे साहेबांचं शुभ आगमन आणि फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचं जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये स्वागत केलं जात आहे. पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर सन्माननीय DB म्हात्रे साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे टेंबोडे नगरीमध्ये. सुस्वागतम. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. 3 षटकांचा खेळ संपले. धावा 24. 4 गडी बाद. तर टॉस साठी शेवटचा कॉल आहे मानसी स्पोर्ट्स डेरिवली. तर पॉवर प्ले. यस, पॉवर प्लेचं सिलेक्शन केले. DB भाई म्हात्रे यांना आम्ही पाहतो. वामनजे गावचे राजकीय सामाजिक क्षेत्रातील स्वच्छ विचारसरणी आणि एक प्रेमळ व्यक्तिमत्व. अगदी सर्वांना हवं असं वाटणारे व्यक्तिमत्व. वामनजे गावाच्या कार्यामध्ये त्यांना आम्ही नेहमी पाहिलं. समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या उक्तीचं अगदी आम्ही पाहतो. मग क्रीडा क्षेत्र असो, राजकीय क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, मग क्रिकेट स्पर्धा असो, सामाजिक कार्य उपक्रम असो, कुस्तीचं क्षेत्र असो, अगदी DB भाई म्हात्रे या सर्वांसाठी त्यांचं मोठं योगदान राहिलं आणि त्यांना पाहते. पॉवर प्ले सिलेक्शन. 3 षटकांचा खेळ संपला आणि एकूण धावा 24. 24 रन्स. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ऑनलाईन प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेतोय. आणि आता षटक क्रमांक 4 आतिश कातारा. 5 षटक 5 गोलंदाज हा स्पर्धेचा नियम आहे. एक पॉवर प्ले तुम्ही तुमच्या चॉईस नुसार घेऊ शकता. पॉवर प्ले 1 मध्ये प्रेमनं दहशत निर्माण केली आणि प्रेमच्या दहशतीखाली वावरताना आपण फलंदाजांना पाहिलं. बॅटिंग लाईनअप मध्ये संकेतवर जबाबदारी. 10 मध्ये वैयक्तिक 16 वर खेळतो संकेत भगत. ऑफ स्टंपवर ऑफ साइड यॉर्कर हा चेंडू आणि वारंवार 30 गोलंदाजी दाखवली.
ज्याप्रमाणे धीरज कातारा पंच इशारा करतील बॅटच्या स्वरूपात या धावा मिळतील। मात्र चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना एकूण धावा धावफलकावरती टोटल 25 25 रन्स 4 गडी बाद। विनीत बाद झाल्यानंतर संघाचा डाव सांभाळायचे संकेतला आणि हनुमान फडके आलाय। आणखीन एक आक्रमक फलंदाज आहे हनुमान फडके आणि संकेत बघतला पाहतो। सुदर्शन आम्हाला माहिती जरूर देतोय आतिश गोलंदाजी करत असताना राऊंड विकेटनं ट्राय करतो डीप कडे फिल्डर रेडी सिंगल मिळेल एकनी धावफलक पुढे सरकेल। हनुमान आणि संकेतवर जबाबदारी आणि जर हे फलंदाज सेट झाले ना तर कदाचित गौरी स्पोर्ट्स नेवाळी विरुद्ध श्री गणेश मोरबे संघ चांगल्या धावा बनवेल आणि ती अपेक्षा असेल आता संघाला। पुढचा चेंडू आतिश कातारा खोदून काढला चेंडूला फटक्यांसाठी जरूर प्रयत्न होते मात्र तेवढ्या ताकदीचं क्षेत्ररक्षण गौरी स्पोर्ट्स नेवाळी बॅटिंग करत असताना आतिश कातारा 3 चेंडूमध्ये 3 धावा दिल्या आतिशनं आणि एकूण धावफलक 27 27 ऑन 4 4 गडी बाद झाले 27 वर। संकेत भगत पोहोचलाय वैयक्तिक 12 मध्ये 18 हनुमान फडके त्याला साथ देतोय। सेकंड पॉवर प्ले आतिश कातारा पुढचा चेंडू आक्रमण करण्याचा प्रयत्न एश लागली अपील जरूर झाले आणि पंचांचा इशारा हनुमान फडके होईल बाद। आणखीन एक धक्का 27 वर आता एकूण गडी बाद झालेत 5 गडी बाद। थोडी अवस्था बिकट जी सुरुवात हवी होती श्री गणेश मोरबे संघाला हनुमानने सुद्धा नाराज केला आणि अगदी आता अतिशय गोलंदाजी 4 चेंडू मध्ये फक्त 3 धावा। गुड बॉलिंग आतिश कातारा। चला पुढच्या दोन्ही संघांना फायनल कॉल असेल सांगुर्ले आणि त्यांच्या विरुद्ध मानसी स्पोर्ट्स डेरिवली। इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणारे आपल्याला वारंवार सूचना सुद्धा दिल्यात। आतिश कातारा बेधक गोलंदाजी 3 चेंडू मध्ये 3 दिल्या मात्र चौथ्या चेंडूवरी विकेट। टोटल स्कोर कार्ड 27 5 गडी बाद। आतिश कातारा पुढचा चेंडू राहुल आलाय ऑफ स्टंपवर। वारंवार हीच गोलंदाजी आज पाहिली प्रेम असेल धीरज असेल महेश असेल आणि आता आतिश कातारा अगदी 4 चेंडूवर लाईन आणि लेन चांगली आपल्या गोलंदाजीचा तिखट मारा त्यांनी दाखवल्या आणि कुठे का होईना फलंदाजांना थांबवण्याचं काम केलं। संकेत भगत एकटा मैदानावर उभा आहे 12 मध्ये 18चं त्याचं योगदान 28 धावा 5 गडी बाद। बॅटिंग करताना श्री गणेश मोरबे संघाकडून 4थं षटक प्रगतीपथावर। चौथ्या षटकाचा खेळ सूर्य आतिश कातारा लॉफ करतो या फटक्याची गरज होती। ओ व्हेरी क्लोज प्रयत्न चांगले झाले लॉंग ऑनच्या वरून हा फटका ठोकलाय दिमाखात षटकार। चार षटकांचा खेळ संपलाय। धावसंख्या आपण पाहतो टोटल संघ पोहोचलाय 34 34 रन्स 5 गडी बाद। संकेत संघासाठी खेळतो 13 मध्ये 24 योगदान। संकेत सलामीला आला आतापर्यंत 1 षटकार 2 चौकाराच्या मदतीने 24 वर पोहोचला आणि 4 षटकानंतर 34 धावा पाहतो 34 रन्स 5 गडी बाद। बॅटिंग लाईनअप मध्ये संकेतचा अपवाद सोडला तर एकही फलंदाजांना जी साथ हवी होती श्री गणेश मोरबे संघाला वैयक्तिक 13 मध्ये 24 खेळतो। करंट रन रेट पाहिला 8.5 ची सरासरी मात्र या षटकामध्ये सुद्धा धावा बनवाव्या लागतील। आतिश काताराच्या षटकामध्ये 10 आल्या महेशने 9 दिल्या
धीरज काताराने कमालीचं षटक हाताळलं. विकेट हॅट्रिक पहिली स्पर्धेमध्ये ज्यामध्ये धावा दिल्या होत्या धीरजनं 6, 3 विकेट 2 षटकानंतर 15 होत्या. मात्र महेशच्या षटकामध्ये 9 आला, त्याला 1 विकेट मिळाली. आणि आता गोलंदाज आतिश कातारा. अगदी प्रत्येक गोलंदाजानं 1-1 विकेट घेतले. मात्र अजूनही अपेक्षा असतील या षटकामध्ये जर जास्त धावा आल्या, स्पेशली संकेत कडून संघाला अपेक्षा. 5वं षटक गोलंदाजी करतो निशान कातारा. एकूण धावफलक 34. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करताना श्री गणेश मोरबे 34 रन्स. तर सन्माननीय BM पाटील साहेब यांचं सुद्धा इथे आगमन झालं. त्यांचं वेलकम, सुस्वागतम. या स्पर्धेमध्ये त्यांचं हार्दिक स्वागत. पहिला चेंडू स्लॅश करतो डीप कडे. कव्हरला प्रयत्न जरूर झाले आणि तिथे संधी जरूर मिळाली. क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली नाही. बघा किती वेगाने धावा, 3री धाव घेण्याचा प्रयत्न होता. फलंदाज होईल बाद. BMG पाटील साहेब यांच्याकडून या स्पर्धेला 1000चं आर्थिक सहाय्य. त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. अधिरा, आराध्य स्पोर्ट्स, तेंबोडी या सर्व आयोजक कमिटीकडून. शेवटचं षटक आहे. दबाव वाढलाय संकेतवर. 14 मध्ये 24 वर पोहोचलाय. तर DB बाई मात्रे आम्ही यांना पाहतोय. सरपंच वामनजे दानशूर व्यक्तिमत्व. आणि या स्पर्धेसाठी तब्बल 3ऱ्या क्रमांकाचं प्राइज आम्हाला ज्यांनी स्पॉन्सर केलं त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. निशान कातारा. आतापर्यंत आपण पाहिलं 2 धावा आल्या. पहिल्या चेंडूवर डॉट समोर उभा आहे संकेत. संकेतवर जबाबदारी 36 झाल्या. 5 षटकामध्ये 50-55 एक फाईट देता येईल. मात्र ती अपेक्षा असेल आता संकेत कडून. 36 धावा 6 गडी बाद. वेगवान गोलंदाजे. लाईन थोडी भरकटली. ऑफ स्टंपला ठेवण्याचा वारंवार त्याचा प्रयत्न सुरू. मात्र इथे बेनिफिट मिळेल. एकूण धावा 37. अमांतर धावेने संघ पुढे सरकलाय. सरासरीचा वेग वाढवावा लागेल. 37 झालेत. संकेत बघत 14 मध्ये 24 खेळतो, ज्यामध्ये 1 षटकार 2 चौकार आहेत. पुन्हा आक्रमण. कव्हर कडे गॅप मध्ये जरूर आहे. परफेक्टली टाइम. एक्सपर्टली इनटू द गॅप. गॅप मधून हा फटका सुंदर खेळला आणि जरूर मिळतील 4 धावा. बघा स्ट्रेट चेंडू होता. त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला जो फटका खेळला. लॉंग ऑन आणि कव्हर कडून प्रयत्न जरूर झाले, मात्र तितक्या वेगाने चेंडू गेला. 41 वर पोहोचलाय श्री गणेश मोरबे. संकेत बघत 1 मॅन शो. एकट्याच्या जोरावर मैदानावर 28 वर तो खेळतो. 15 मध्ये 28. करंट रन रेट वाढला आता 9 ची सरासरी. एकूण धावा 41. 3 चेंडूचा खेळ बाकी. ओमकार नावडेकर 8व्या क्रमांकाचा फलंदाज. 41 धावा 6 गडी बाद. पुढचा चेंडू निशान कातारा. पुन्हा एकदा आक्रमण. संकेतचा हल्ला बोल आणि हात तडाखा. आणखीन एक उत्तुंग षटकार. 2 षटकार आणि त्यानंतर 3 चौकार. ग्रेट इनिंग. काय प्रयत्न केला बघा संकेतनं. फ्रंट फुटला आला होता. डिसाइड केलं होतं. त्याचे दृढ निश्चय केला होता का मला ऑन दी राईस मोठा फटका खेळायचा आणि तो प्रयत्न त्याचा बघा. आतापर्यंत 2 षटकार 16 मध्ये 34. बॅटिंग आवडली असेल तर संकेत बघतसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. 34 वर पोहोचलाय. 47 धावा धावफलकावर 6 गडी बाद. काय खेळतो. एकट्याच्या जीवावर सुद्धा धावा बनवता येतात. हे चित्र या मैदानावर पूर्वार्धामध्ये श्री गणेश मोरबे संघासाठी. संकेत बघत मास्टर माइंड
संघासाठी नेहमी बलवान फलंदाज ठरला. आता 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 47 धावा, 6 गडी बाद. स्ट्रेट चेंडू होता, थोडी गती कमी केली आणि आता संकेत त्याच तयारीमध्ये होता. डॉट बॉल कमबॅक करताना निशान. एक चौकार, एक षटकार, एक व्हाईट बॉल पाहिला. आतापर्यंत ही षटक कदाचित लांब लचक महागडं असेल. चेंडू शिल्लक आहे शेवटचा. 47 वर पोहोचलाय. 6 गडी बाद. श्री गणेश मोरबे बॅटिंग करतोय. 47 समोर उभा आहे संकेत बघत. 34 वर पोहोचलाय आणि हा प्रयत्न चांगला आहे. यस, आणखीन एक तुफानी हल्ला. षटकार. काय बॅटिंग केली. एकदा पुन्हा टाळ्या झाल्या पाहिजेत. ग्रेट इनिंग. सुंदर, आकर्षक, हटके प्रेक्षणीय कोळी आपण आतापर्यंत पाहिलं. ज्याच्या इनिंग मध्ये षटकार चौकार, षटकार आणि चौकाराच्या साहाय्याने ही सर्वांग सुंदर इनिंग. 3 षटकार 3 चौकार. 18 मध्ये 40 खेळला संकेत बघत. श्री गणेश मोरबे संघासाठी आणि एकूण धावा धावफलकावर 53. 50 रन्स कंप्लीट. बघा हा फटका. ताकदीचा प्रचंड वापर, कुठली संधी दिली नाही आणि क्लिअरली हा फटका गेला. षटकार. तर इनिंग ब्रेक मध्ये होईल टॉस. या दोन्ही संघनायक मानसी स्पोर्ट्स डेरिव्हली कंपल्सरी टॉस. सांगुर्ली संघाचा संघनायक आपण लवकर या. तर सांगुर्ली संघाचा संघनायक आपण लवकर या. तत्पूर्वी जाऊया आपण मुख्य व्यासपीठाकडे, ज्यांचं नुकतंच या ठिकाणी आगमन झालंय. ते अर्थातच वावंजे नगरीचे कार्यसम्राट सरपंच साहेब आदरणीय DB भाई म्हात्रे साहेबांचा सन्मान मात्र या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. त्यांना मी विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये